नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवूया हळदीचे लोणचे. हळदीपासून लोणचे कसे तयार करायचे ते आपण बघूया. प्रथम हळद स्वच्छ धुवून सोलून कापून घ्यावी. नंतर एका कढईमध्ये धणे भाजून घ्यावे. धणेनंतर त्यामध्ये थोडे जिरे टाकावे आणि जिरेही चांगले भाजून घ्यावे. त्यानंतर थोडे मेथीदाणे टाकावे. मेथीदाणेही भाजावे. तसेच बडीशोपही चांगली भाजून घ्यावी. काही खडे मसाले घ्यावे, तेही चांगले भाजून घ्यावे. खडे मसाले भाजल्यानंतर त्यामध्ये 2 वेलची घेऊन तीही चांगली भाजून घ्यावी. हा सगळा भाजलेला मसाला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून थोडासा जाडसर बारीक करून घ्यावा. खूप बारीक करू नये, थोडी भरडच ठेवावी. त्यानंतर एका कढईमध्ये तेल टाकून फोडणी करावी. फोडणीमध्ये मोहरी, जिरे, हिंग टाकावे. त्यानंतर भरपूर असा लसूण टाकावा. लसूण चांगला लाल रंगाचा होईपर्यंत परतून घ्यावा. त्यानंतर बारीक केलेले त्यात सगळे मिश्रण टाकावे. थोडे लाल तिखट टाकावे, थोडी हळद टाकावी आणि ते चांगले परतून घ्यावे. त्यानंतर बारीक चिरलेले हळदीचे सगळे तुकडे त्यात घालावे आणि चांगले परतावे. त्याचबरोबर त्यात चवीनुसार मीठ टाकावे आणि चांगले परतून घ्यावे. परतल्यानंतर त्यामध्ये थोडे अर्ध्या लिंबाचा रस पिळून टाकावा आणि चांगले परतू द्यावे. बघा किती सुंदर सुवास येत आहे लोणच्याचा. हळदीचा वासच इतका सुंदर येतो आहे. तसेच त्यामध्ये 2 चमचे गूळ पावडरही टाकावी. चवीनुसार कमी जास्त करू शकता. अशा पद्धतीने चांगले परतून घ्यावे. परतल्यानंतर हे आपले हळदीचे लोणचे तयार झालेले आहे. हे कसेही 8 ते 10 दिवस चांगल्या पद्धतीने टिकतील. ते आपण जेवणाबरोबर तोंडी लावू शकतो. कसे वाटले आपल्याला हे हळदीचे लोणचे? हे लोणचे करून ठेवून जेवणाची लज्जत वाढवू शकतो. अशा पद्धतीने हळदीचे लोणचे तयार करून घ्यावे. धन्यवाद.